सर्वांना शलोम आणि प्रभूची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो आजच्या ह्या सुंदर दिवसाबद्दल। आणि त्याने आपल्याला हा श्वास दिलेला आहे, हा नवीन दिवस आपल्या आयुष्याला जोडला आहे, याबद्दल सर्व गौरव प्रभूला असो, त्याच्या नावाची महिमा असो। आपण जे देवाच्या वचनामधून अभ्यास करत आहो की ख्रिस्ती जीवनाचा जो पाया आहे, इब्री लोकासपत्र ह्याचा 6वा अध्याय 1 आणि 2 वचन मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा वाचेल। तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि बाप्तिस्म्यांचे, हात वर ठेवण्याचे, मृतांच्या पुनरुत्थानाचे व सार्वकालिक न्यायाचे शिक्षण हा पाया पुन्हा न घालता आपण ख्रिस्ताविषयीच्या प्राथमिक बाबींसंबंधी बोलत राहण्याचे सोडून प्रौढतेप्रत जाण्याचा नेटाने प्रयत्न करूया। आपण जे सर्व ख्रिस्त शिष्य आहोत त्याच्या नावासाठी, त्याचं शुभवर्तमान सांगण्यासाठी आणि त्यांनी आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे शिष्य तयार करण्याची, ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी आपल्याला जे पाचारण झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये जी वाटचाल करत आहोत आणि त्या आपल्या प्रत्येक ख्रिस्त शिष्यासाठी हा जो पाया आहे तो या ठिकाणामध्ये 6 गोष्टींच्या द्वारे सांगितलेला आहे। आणि त्याच्यामधलं सर्वात प्रथम सुरुवात जी आहे आपली एक ख्रिस्त शिष्याच्या जीवनाची, ती होत असते निर्जीव कृत्यांबद्दलच्या पश्चातापाबद्दल। आपण त्याबद्दल अनेक गोष्टी आणि इन डिटेल पाहिलेल्या आहेत। आणि ज्यावेळेस आपला पश्चाताप झाला त्याच्यानंतर आपण देवावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा देवावरील विश्वास आहे। आणि त्याच्यानंतर आहे बाप्तिस्म्यांचे शिक्षण। आपण पाहिलं की आता देवावरचा विश्वास देखील वाढलेला आहे पश्चातापानंतर, तर आपण आता बाप्तिस्म्यांचं जे शिक्षण आहे त्याच्याकडे वळलो तर त्या ठिकाणामध्ये आहे की मंडळीशी जोडलं जाणं, एकाच आत्म्याद्वारे झालेला बाप्तिस्मा आहे। त्याच्यानंतर पाण्याचा बाप्तिस्मा आहे, देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा ह्याच्या नावामध्ये बुडून घेण्यात आलेला पाण्याचा बाप्तिस्मा। त्यानंतर आपण पाहिलं की पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे आपल्याला, आणि ज्यांना कोणाला पवित्र आत्मा मिळालेला आहे त्या प्रत्येकाचा आपण मागच्या रविवारी पाहिलं की पवित्र अग्नीने बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे। आता ह्या सर्व टप्प्यांमधून पार गेल्यावरती, ह्या सर्व गोष्टींवरती आपले चेक्स आपण स्वतःच्या लाईफचे केल्याच्या नंतर, आपलं जीवन तपासल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या पायरीकडे वाटचाल करायची आहे। आणि तो पुढचा मुद्दा आहे हात वर ठेवण्याचे शिक्षण। मराठीमध्ये हात वर ठेवण्याचे लिहिलेलं आहे। त्याचा अर्थ लिफ्टिंग अप द हँड्स, म्हणजे असं हात आपण स्तुती आराधनेमध्ये वरती करतो त्याच्याबद्दल ते सांगितलेलं नाही। तर लेईंग ऑन ऑफ हँड्स म्हणजे कोणाच्या तरीवर हात जे ठेवण्यात येतात, कोणाच्या तरी डोक्यावरती हात ठेवण्यात येतात, त्याच्याबद्दल या गोष्टी सांगितलेल्या आहे। आता या ठिकाणामध्ये आपला जो फोकस आहे तो वैयक्तिक जीवनापासून आता दुसऱ्यांचं जीवन, जे आपलं ख्रिस्ती सामाजिक जीवन आहे त्याच्याकडे वळवण्यात आलेला आहे। सुरुवात जरी स्वतःपासून झाली तरी तिथेच आपल्याला थांबून राहायचं नाहीये, आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे। जे काही माझ्या जीवनात झालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्तांनी म्हटलं की त्यांना तुम्ही शिष्य करा म्हटलेलं आहे। ग्रेट कमिशन जे आहे मत्तई 28:19-20 मध्ये सांगितल्याप्रमाणे, तर आपल्याला जे शिष्य करायचं आहे त्याच्यामधला हा एक टप्पा आहे। आता मी स्वतः शिष्य म्हणून सज्ज होत आहे, स्वतःची तयारी करत आहे। आणि आता इथून पुढे आहे हात वर ठेवण्याचे, कोणाच्या तरी वरती हात ठेवणे त्यांच्यासाठी, आणि ह्याच्याबद्दलच्या त्या गोष्टी आहे की पवित्र आत्म्यामध्ये, पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला एक प्रौढत्व प्राप्त करण्यासाठी या पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे। आपल्या स्वतःच्या जीवनाचा आत्मिक पाया हा त्याच्या अगोदर योग्य असणं हे फार गरजेचं आहे। त्याच्यावरती आपण लक्ष देणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे। पवित्र आत्मा जो आहे हा आपल्याला कृपा पुरवून देतो की आपण त्या मार्गामध्ये पुढे वाढावं आणि आपली जी सेवा आहे त्याचा आत्मिक जो उद्देश आहे, त्याची जी काही ध्येय आहेत, जे देवाच्या वचनानुसार सांगितलेले आहेत, ते आपण पूर्ण करावे प्रार्थनेच्या द्वारे। आणि ह्याच्यासाठी देवाचं वचन आपल्याला हा पुढचा मुद्दा, पुढची गोष्ट सांगत आहे आवर्जून। जुन्या करारात आणि नवीन करारात दोन्ही ठिकाणी
हात वर ठेवणे, कोणावरती तरी हात ठेवणे याची अनेक उदाहरणं आहेत. जर आपण जुन्या करारातली उदाहरणं पाहूयात, सर्वात प्रथम सुरुवात करूया जुन्या करारातील उदाहरणांद्वारे. लेवीचं पुस्तक जे आहे त्याचा जर पहिला अध्याय आपण वाचला आणि त्याचं जे 1 ते 5 वचनं जर आपण मनन केलं त्याच्यावरती, लेवी आणि ह्याचा पहिला अध्याय आणि त्याची 1 ते 5 जर वचनं तुम्ही वाचली तर त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे की इस्रायल जे लोक होते त्यांनी जो काही गुऱ्हाढोरामधला बकरा असू द्या, मेंढा असू द्या, जे पण काही अर्पण करण्यासाठी आणलेलं आहे परमेश्वरासमोर, त्या व्यक्तींनी काय केलं पाहिजे की त्याच्यावरती ते हात ठेवायचे. पापार्पणाबद्दल विशेषतः मी म्हणल, आणि त्याच्यावरती ते आपले पाप बोलायचे. पशुबली जो असायचा, नर बली जो असायचा, नर पशुबली त्याच्याबद्दल, आणि मग त्याच्यावरती ते हात ठेवून आपली पाप बोलायचे आणि मग त्याचा वध करण्यात यायचा, त्याचा यज्ञ करण्यात यायचा, आणि त्या यज्ञाच्या द्वारे त्याच्यावर जितकी पाप त्यांनी बोलली आहेत त्यांची क्षमा होत होती. आजच्या काळामध्ये आपल्याला हे करण्याची गरज नाही, कारण आपल्या सर्वांच्या वतीने एकच जो निर्दोष असा देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त हा वधण्यात आलेला आहे. देवाने त्याच्यावरती हात ठेवून आपल्या संपूर्ण जगाचं जे पाप आहे ते त्याच्यावर लादलं, आणि मग त्या संपूर्ण जगाच्या पापासाठी त्याचा एकदाच यज्ञ करण्यात आलेला आहे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो प्रभू येशू ख्रिस्तावरती, त्याला तारणारा म्हणून स्वीकारतो, त्याच्या पवित्र रक्ताच्या द्वारे अशा प्रत्येक व्यक्तीच्या पापांची त्यांना क्षमा मिळत असते. जुन्या करारामध्ये पाप क्षमेसाठी त्या पशुवरती हात ठेवण्याची पद्धत होती. देवाने नवीन करारामध्ये अगोदरच आपल्या वतीने प्रभू येशू ख्रिस्तावरती हात ठेवून आपल्याला पापांची क्षमा दिलेली आहे. दुसरं जर आपण उदाहरण पाहिलं जुन्या करारामधलं, उत्पत्ती 48:14 मध्ये आपण वाचूयात. जुन्या करारात पण अनेक उदाहरणं आहेत, पण मी त्याच्यामधली 3च उदाहरणं घेणार आहे. उत्पत्ती ह्याचा 48वा अध्याय आणि त्याचं जर आपण 14वं वचन ह्या ठिकाणी वाचलं यावेळेस, त्या ठिकाणात सांगितलं, इस्रायलाने म्हणजे याकोबाबद्दल म्हटलेलं आहे, आपला उजवा हात पुढे करून एफ्राईमाच्या म्हणजे धाकट्याच्या मस्तकी ठेवला आणि आपला डावा हात मनश्शेच्या मस्तकी ठेवला. त्याने आपले हात उजवे डावे केले. मनश्शे तर ज्येष्ठ होता, आणि त्याने योसेफास आशीर्वाद देऊन म्हटले, पुढे अनेक आशीर्वाद दिलेले आहेत. याकोब जो आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. योसेफाची जे 2 मुलं होते, इफ्राईम आणि मनश्शे, ह्या दोघांवरती हात ठेवून त्याने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे जुन्या करारामध्ये. आणि त्याने भविष्यासाठी भविष्यात्मक शब्द, भविष्यवाणी, भविष्यात्मक आशीर्वाद सुद्धा त्यांच्यावरती तो बोललेला आहे. जर तुम्ही पुढं वाचलं तर कळेल की फक्त त्या दोघांच्या हयातीसाठी नाही, तर पिढ्यानपिढ्यांसाठी त्याने अनेक आशीर्वाद त्या ठिकाणामध्ये उच्चारलेले आहेत. आणि म्हणून डोक्यावरती, मस्तकावरती हात ठेवून या ठिकाणामध्ये आशीर्वाद देण्यात आलेले आहे आणि भविष्यवाणी सुद्धा करण्यात आलेली आहे. भविष्यात्मक आशीर्वाद सुद्धा देण्यात आलेले आहेत. तिसरं उदाहरण आपण पाहूया जुन्या करारामधलं. अनुवादाचं पुस्तक जर आपण पाहिलं, त्या ठिकाणामध्ये 34वा अध्याय आणि त्याचं जर 9वं वचन पाहिलं, नूनाचा मुलगा यहोशवा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण झाला, कारण मोशेने त्याच्यावर आपले हात ठेवले होते. इस्रायल लोक त्याचे ऐकून परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे वागू लागले. ज्यावेळेस मोशेचा मृत्यू होण्याच्या अगोदरची ही घटना आहे, आणि इस्रायलांवरती एक लीडर, त्यांना चालवणारा, त्यांच्या पुढे चालणारा, परमेश्वराच्या आज्ञा त्यांना विदित करणारा अशा व्यक्तीची गरज होती. त्यावेळेस मोशेने यहोशवाची निवड केलेली आहे, आणि त्याने त्याच्यावरती हात ठेवून त्याने अधिकार दिलेले आहेत
त्याला ज्ञानाचा आत्मा मिळाला म्हटलं आहे, तो ज्ञान त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याला एक कामगिरी सोपवली आहे, पुढे काय करायचं आहे. एक लीडरशिप जी होती मोशेची, जो तो लोकांचं पुढारपण करत होता, ती त्याच्याकडून यहोशवाकडे जात असताना मोशे जो अगोदरचा त्यांचा नेता आहे, त्याने यहोशवाच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला तो अभिषेक दिलेला आहे, ज्ञान दिलेलं आहे. ते अथॉरिटी जी त्याच्याकडे होती, त्याच्याकडे जे अधिकार होते ते दिलेले आहे, कार्य करण्याची एक क्षमता दिलेली आहे. त्याच्या जीवनासाठी एक कमिशन किंवा एक कामगिरी त्यांनी सोपवलेली आहे. हात ठेवण्याच्या द्वारे एका लीडरने, आपला जो पुढारी आहे त्याने आपल्यावरती हात ठेवण्याच्या द्वारे अशा अनेक गोष्टींचं आपल्या जीवनामध्ये इम्पार्टेशन होत असतं. अशा अनेक गोष्टी ज्या आहे आपल्या जीवनामध्ये देवाच्या द्वारे ओतल्या जात असतात. ही झाली जुन्या करारामधली उदाहरणं. गणना 27:15-23 जर तुम्ही वाचलं, यहोशवा 1:16 आणि 17 वाचलं, अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत की जिथं एक कामगिरी सोपवण्यात आली, अधिकार देण्यात आलेले आहे, ज्ञानाचा आत्मा देण्यात आलेला आहे, अथॉरिटी देण्यात आलेली आहे. काहीतरी चांगल्या गोष्टी लोकांच्या वतीने, लोकांसाठी, देवाच्या वतीने, लोकांसाठी, लोकांच्या समोर पवित्र आत्म्याच्या द्वारे कामगिरी करण्यासाठी काहीतरी एक लक्ष्य, जो आपला अगोदरचा देवाने निवडलेला आपला नेता आहे, आपला पुढारी आहे, त्याच्याद्वारे आपल्याला देण्यात येत असतं. आपण नवीन करारामध्ये सुद्धा हात ठेवण्याचे अनेक उदाहरणं पाहतो. आपण ह्या वेळेस नवीन करारामधून काही उदाहरणं पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक ठिकाणी हात ठेवून आरोग्य दिलेलं आहे. याचे आपल्याला उदाहरणं पाहायला मिळतात. लूक शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याचं 40वे वचन जर आपण वाचलं, लूक 4 आणि 40वे वचन जर आपण वाचलं, मग सूर्यास्ताच्या वेळी ज्या सर्वांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती, त्यांनी त्यांना त्याच्याकडे आणले. त्याच्याकडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणले. आणि त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यास बरे केले. अनेक माणसं होती, त्यांच्या नातेवाईकांनी, त्यांच्या जवळच्या लोकांनी त्या माणसांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं होतं. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानी त्या प्रत्येक व्यक्तीवरती हात ठेवले आणि त्यांना त्याने आरोग्य दिलेलं आहे. नवीन करारामध्ये आरोग्य देण्यासाठी, आरोग्याचं एखाद्याच्या जीवनात आरोग्य, दैवी आरोग्य आहे त्याचं कार्य होण्यासाठी सुद्धा त्यांच्या डोक्यावरती हात ठेवण्यात येत असतात. डोक्यावरती हात ठेवणं ही फक्त एक साधारण कृती नाहीये प्रियांनो. त्याच्यासोबत प्रार्थना सुद्धा झाली पाहिजे त्या व्यक्तीसाठी, भविष्यात्मक शब्द आले पाहिजे. आणि कधी कधी प्रार्थना आणि भविष्यात्मक शब्द दोन्हीही होत असतात. फक्त माझं पुढारकेपण दाखवण्यासाठी मी सर्वांवरती हात ठेवत नाही. त्याचे उद्देश काय आहेत हे पवित्र शास्त्रातून समजणं मला गरजेचं आहे. जर आपण याकोब 5:14-16 जर वाचलं तर त्या ठिकाणात महत्त्वाचं वचन आहे, आपण वाचूयात. याकोबाचे पत्र 5वा अध्याय आणि 14-16 वचन. खूप महत्त्वाची वचन आहे. तुम्हापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाईतास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. आणि त्याने पापे केली असली तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते. आरोग्यासाठी जेव्हा तेल लावून प्रार्थना करण्यात येते, पवित्र शास्त्रामध्ये तेल लावून
प्रार्थना अनॉइंटिंग सोडता आरोग्यासाठीच्या ज्या प्रार्थना आहेत त्याच्यात ही एक महत्त्वाचा संदर्भ सांगण्यात आलेला आहे पवित्र शास्त्रातून. तुम्हापैकी कोणी सर्वात प्रथम त्याने म्हटलेला आहे, कारण तो मंडळीला सांगत आहे. मंडळीतील कोणी जर आजारी आहे, दुखणाईत आहे, त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. असंच दिसणारा, प्रत्येक वेळेस दिसणारा तेलाच्या बाटल्या विकून ज्याला पाहिजे त्याला द्या, हे काम नाहीये. देवाच्या वचनाचं काम नाहीये. तेल पाणी विकणं, रुमालं विकणं, अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्यांना पवित्र शास्त्रातून अशा कुठल्याही बाजारीपणाचं समर्थन कुठेच करण्यात आलेलं नाही. त्याचप्रमाणे कोणीही जाऊन ते करावं असं सुद्धा पवित्र शास्त्रात कुठेच सांगितलं नाही. तो एक निव्वळ व्यवसाय आहे. आणि म्हणून ज्या तुम्हापैकी कोणी दुखणाईत आहे, मंडळीतील कोणी दुखणाईत आहे, तर त्यांनी काय करावं की त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावं. पास्टर्स आहे, एल्डर्स आहे, डिकन आहे, वडील जे नेमण्यात आलेले आहेत मंडळीमध्ये, मग त्या दुखणाईत व्यक्तीने त्यांना बोलवावं. का तेलाच्या बाटल्या विकत घ्याव्या? नाही. मंडळीचे जे आपल्यावरती पुढारी नेमलेले आहेत, प्रभूने जी व्यवस्था नेमलेली आहे त्यांनी बोलवावे. आणि मग त्या व्यक्तीने प्रभूच्या नावाने त्याला, म्हणजे जो दुखणाईत आहे त्याला तेल लावावे आणि मग प्रार्थना करावी. याचा अर्थ काय आहे की त्या व्यक्तीने सुद्धा कोणीही तेलाच्या बाटल्या आणून दिल्या ओतच सुटायच्या अशातला भाग नाहीये. तर तेल लावायचा अधिकार सुद्धा देवाच्या वचनातून, आता वाचलेल्या वचनानुसार, मंडळीचे जे वडील आहेत, जी व्यवस्था नेमलेली आहे, एल्डर्स, डिकन्स, पास्टर जे आहे, जे अथॉरिटीज नेमलेले आहेत, त्यांनाच तेल लावून प्रार्थना करणार. नाही तर तो बोलला असता त्यांच्याकडून तेल घेऊन ये आणि तूच लावून तुझी प्रार्थना कर, किंवा कोणालाही बोलव आणि कोणीही तेल लावून कोणालाही प्रार्थना करावी. त्याने स्पेसिफिकली हे सांगितलेलं आहे. आरोग्यासाठी पुन्हा एकदा तेलाचा डोक्यावरती हात ठेवणे, तेल लावून डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करण्याचा या ठिकाणात उल्लेख आहे. आरोग्याबद्दल पहिलं पाहिलं, प्रभू येशू ख्रिस्ताने हात ठेवून आरोग्य दिलं. आता इथं मंडळीचे वडील जे आहे ते जो कोणी दुखणाईत आहे त्याला तेल लावत आहे, त्याच्यावर हात ठेवत आहेत आणि मग त्याच्यासाठी ते या ठिकाणामध्ये प्रार्थना करत आहे. आपण प्रेषित 9:17 वाचूयात. तिसरा मुद्दा माझा, प्रेषित 9 आणि 17. तेव्हा हनन्या निघाला आणि त्याच्या घरी गेला आणि त्याच्यावर, म्हणजे शौलावरती म्हटलेलं आहे, ज्याचं नंतर नाव पौल झालेलं आहे, त्याच्या शौलाचा जो पालट झाला ती गोष्ट आहे. आणि हनन्या काय करत आहे की त्याच्यावर, म्हणजे शौलावर हात ठेवून त्याला म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने, म्हणजे येशूने तुला दर्शन दिले त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे. तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. ह्याच्यामध्ये अनेक रहस्य आहेत, परंतु आपला जो मुद्दा आहे त्याच्याशी रिलेटेड पॉइंट मी बोलेल की ज्यावेळेस हनन्याने शौलावरती हात ठेवून त्याच्यासाठी प्रार्थना केली, त्यावेळेस तो देवाचा जो एकदम दैदिप्यमान प्रकाश पाहिल्यामुळं शौलाच्या डोळ्यांवरती अंधत्व आलं होतं, त्याच्यावरती ते बंद झाले होते डोळे. ज्यावेळेस त्याने त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना केली, त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखं काही पडलं आणि त्याला त्याची दृष्टी पुन्हा प्राप्त झाली, त्याला आरोग्य प्राप्त झालं. हे वचन खूप खोल आहे जे आत्ता वाचलेलं आहे, त्याचे खूप खोलवार असे अर्थ आहेत. परंतु आपला जो मुद्दा आहे, मी फक्त त्याच्याशी रिलेटेड बोलत आहे की त्याच्यावरती हात ठेवून, हनन्याने शौलावर हात ठेवून प्रार्थना केल्यामुळे त्याला देखील आरोग्य मिळालं, त्याची दृष्टी जी आहे ती त्याला पुन्हा प्राप्त झाली. मार्क 16, 17, 18 जर तुम्ही वाचताल, प्रेषित 28, 8, 9 अशा ह्या ठिकाणात सुद्धा तुम्ही वाचताल, तर तेच आहे जे प्रेषित आहे, जे शिष्य आहेत
प्रभूचे जे अपॉस्टल्स आहे त्यांनी लोकांवरती, कोणावरती तरी जे आजारी आहे, दुखणाईत आहे, त्यांच्यावरती हात ठेवला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांना आरोग्य प्राप्त झालेलं आहे. पुढचा माझा मुद्दा आहे, नवीन करारामध्ये डोक्यावरती हात ठेवणं जे आहे ते एक आशीर्वाद देण्याचं, आशीर्वादांचं इम्पार्टेशन करण्याचं प्रतीक आहे. जर आपण मत्तय 19:13-15 जर आपण वाचलं, मत्तय 19:13-15, नंतर त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने बायकांवर हात ठेवून प्रार्थना करावी म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. येशू म्हणाला, बायकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. मग त्यांच्यावर हात ठेवल्यानंतर तो तेथून गेला. गहन वचन आहे हे, परंतु शेवटचं 15वं वचन जर वाचलं तर त्या बालकांना आशीर्वाद देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यावरती हात ठेवला, त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यांना त्याने आशीर्वाद दिलेले आहे. इम्पार्टेशन ऑफ ब्लेसिंग्स, आशीर्वाद जे आहे त्याची त्यांच्या जीवनामध्ये ओतणी केली, त्यांच्या जीवनासाठी आशीर्वाद घोषित केले. मार्क शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं 13 ते 16 जर वचन वाचलं तर त्या ठिकाणात सुद्धा हा संदर्भ तुम्हाला मिळेल की प्रभू येशू ख्रिस्ताने बालकांवरती हात ठेवला आणि त्यांना त्याने आशीर्वाद दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहतो प्रेषितांची प्रगटीकरण जे आहे त्याचा पहिला अध्याय जर आपण पाहिला, प्रगटीकरण ह्याचा पहिला अध्याय जर आपण पाहिला आणि त्याचं 17वं वचन जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणात सुद्धा आपण पाहतो, मी त्याला पाहिले, योहान जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य जो होता तो योहान, तो प्रगटीकरण हे पाहत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं त्याने दर्शन पाहिलेलं आहे याच्या अगोदरच्या वचनांमध्ये, आणि तो म्हणतो, मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायांजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिऊ नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा मी युगानयुग जिवंत आहे. आणखी पुढे सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने बोललेलं आहे. त्याला प्रभूचं दर्शन झालं योहानाला, त्याला शक्ती निघून गेल्यासारखी वाटली त्याच्यामधली, त्या सामर्थ्याला पाहिल्यामुळं, आणि तो निस्तेज होऊन मेल्यासारखा, शक्ती निघून गेल्यासारखा प्रभूच्या पायांजवळ पडला. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याने त्याला दर्शन दिलं होतं त्याच्या स्वर्गीय स्वरूपामधलं त्याने पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि उजवा हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिलेला आहे. प्रॉफिटिकल ब्लेसिंग्स दिलेले आहेत आणि ब्लेसिंग्स सुद्धा दिलेले आहेत. त्याला त्याने आशीर्वाद दिलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाला. आणि म्हणून हात ठेवण्याच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये आशीर्वादांची सुद्धा ओतणी होत असते. माझा पुढचा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा, नवीन करारामध्ये पवित्र आत्मा कोणाला मिळावा याच्यासाठी देखील त्यांच्यावरती हात ठेवून प्रार्थना करण्यात आलेली आहे आणि त्यावेळेस त्या लोकांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळालेला आहे. आपण प्रेषित 19:6 सध्या वाचूयात. प्रेषित 19:6. आणि पौलाने त्यांच्यावर हात ठेवला तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला.
ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले. ते सगळे सुमारे 12 पुरुष होते. जवळजवळ 12 पुरुष त्या ठिकाणात जमले होते. आणि जेव्हा शौलाने किंवा पौल जो आहे पौलाने त्यांच्यावरती हात ठेवला त्यावेळेस त्या सर्वांवरती पवित्र आत्मा उतरून आला आणि ते अन्य भाषेमध्ये बोलू लागले आणि ते संदेश सुद्धा देऊ लागले. पवित्र आत्मा उतरून यावा आणि अन्य भाषेमध्ये लोकांनी बोलावं याकरता सुद्धा अनेक ठिकाणांमध्ये लोकांवरती हात ठेवण्यात आले आणि त्याच्याद्वारे त्या व्यक्तींना त्या प्रार्थनेच्या द्वारे अन्य भाषेचं दान आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा त्यांना प्राप्त झालेला आहे. आपण त्याचे आणखी उदाहरणं पाहूयात थोडे. प्रेषित 8 मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. 14 ते 24 जर आपण वाचलं, प्रेषित 8 14 ते 24 या ठिकाणामध्ये शम्रोनामध्ये जेव्हा पेत्र आणि योहान होते आणि त्या ठिकाणामध्ये 17वं वचन, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर आपले हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. ज्यावेळेस प्रेषित जे आहे या ठिकाणामध्ये त्यांच्यावरती पेत्र आणि योहान आहे या ठिकाणामध्ये प्रभूचे शिष्य आणि ते शम्रोन इथल्या लोकांवरती ज्यावेळेस हात ठेवला त्यांनी त्यावेळेस त्या लोकांना पवित्र आत्मा मिळाला असं या ठिकाणात सांगितलेलं आहे. कोणावरती तरी हात ठेवून प्रार्थना करण्याच्या द्वारे त्या व्यक्तींना पवित्र आत्मा मिळत असतो. प्रेषित 9 10 ते 17 जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणामध्ये सुद्धा ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे. जेव्हा पौल होता आणि आपण आत्ताच ते वचन वाचलं होतं की त्याने त्याच्यावरती हात ठेवले. आपण अगोदर पाहिलं दृष्टी आली आणि मग त्याला पवित्र आत्म्याने सुद्धा त्याला परिपूर्ण व्हावे म्हणून त्याने पाठवलं. 17व्या वचनामध्ये जर आपण वाचलं तर त्या ठिकाणात हनन्याने हात ठेवल्याच्या द्वारे शौलाला देखील पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे. कोणावरती तरी हात ठेवून त्यांच्यावरती प्रार्थना केल्याच्या द्वारे त्यांना पवित्र आत्मा प्राप्त होत असतो. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आणि मग अन्य भाषेमध्ये बोलणं, संदेश सांगण्याचं कृपादान हे त्यांच्यावरती हात ठेवून प्रार्थना केल्याच्या द्वारे मिळत असतं. माझा पुढचा मुद्दा आहे, नवीन करारामध्ये आणखी कुठल्या गोष्टींसाठी हात ठेवण्यात येतात. आपण तिमोथेचं पहिले तिमोथी 4:14 वाचूयात. तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव आणि ह्यात घडून जा. आणखी पुष्कळ गोष्टी आहे. जेव्हा तिमोथी आहे त्याला सद्बोध करून संत पावलाने त्याच्यावरती हात ठेवलेला आहे आणि त्याला अनेक गोष्टी प्राप्त झाल्या. त्या सद्बोधामध्ये तो काय सांगत आहे त्याला की जे देवाच्या वचनाचं शिक्षण आहे ते तू धरून राहा. देवाच्या वचनाचं शिक्षण जे आहे, जो सद्बोध आहे तो त्या व्यक्तीने नीट प्रकाराने धरून ठेवावा. म्हणून देखील 14वं वचन, तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको. ज्यावेळेस मंडळीमध्ये तो होता, तिमोथी तरुण होता आणि जो वडील वर्ग आहे त्यांनी त्याच्यावरती हात ठेवलं आणि तो म्हणतो संदेशाच्या द्वारे तुला जे कृपादान प्राप्त झालं आहे. ज्यावेळेस त्या वडील वर्गाने त्याच्यावर हात ठेवला, संदेश दिला, त्यावेळेस त्याला कृपादान म्हणजे स्पिरिच्युअल गिफ्ट्स जे आहे त्याचं इम्पार्टेशन त्याच्या जीवनामध्ये झालेलं आहे. आत्मिक दानांचं जे ओतणी आहे ती वडील वर्गाने किंवा पास्टर जे आहे, वडील वर्ग, एल्डर्स, डिकर्स जे देवाचे नेमलेले लोक आहे, व्यवस्था जी लावलेली आहे त्या वडील वर्गाने ज्यावेळेस कोणाच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांच्यावरती संदेश दिलेला आहे त्यावेळेस ते आत्म्याचं जे कृपादान ची ओतणी झालेली आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नये आणि ते कृपादान जे आहे ते आपल्या जीवनात नक्कीच कार्यरत होत असतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्यावरती वडील वर्ग ज्यावेळेस हात ठेवतात त्यावेळेस आत्मिक कृपादानांची सुद्धा आपल्या जीवनामध्ये ओतणी होत असते.
पुष्कळ वेळेस आपल्याला प्रॉफेसीज मिळत असतात, पुष्कळ वेळेस संदेश मिळत असतात की पुढच्या जीवनासाठी प्रभू परमेश्वर त्या व्यक्तीच्या जीवनाचा कसा उपयोग करणार आहे. आपण त्या ठिकाणातून बाहेर गेल्याबरोबर तत्काळ लगेचच ते वचन अभिवचन पूर्ण होत नाही, परंतु त्यातून त्या अभिवचनांच्या द्वारे किंवा त्या प्रॉफेसीच्या द्वारे देवाने आपल्याला काय बोध केलेला आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे, त्यानुसार आपण आपला जीवितक्रम हा योग्य असा करायचा असतो. आणि मग ते जे अभिवचन आहे, ते कृपादान जे ओतनी करण्यात आलेलं आहे, ते मग आपल्या जीवनात ऍक्टिव्हेट होतं, कार्यरत होत असतं आणि मग ते आपल्या जीवनाद्वारे कार्य करायला लागतं. 2 तिमोथी आणि 1:6 सुद्धा वाचू. या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. आता तिकडे वडील वर्गाने तिमोथेवरती हात ठेवला होता आणि त्याला कृपादानं मिळाली होती. आता पौल सुद्धा सांगत आहे की मी देखील तुझ्यावरती ज्यावेळेस हात ठेवला होता त्यावेळेस देखील तुला जे कृपादान प्राप्त झालेलं आहे ते देखील प्रज्वलित कर. जो देवाचा जो निवडलेला प्रेषित आहे पौल आणि त्याच्याद्वारे अपॉस्टल जे आहे पौल, त्याच्याद्वारे हात त्याने तिमोथेवरती ठेवण्याच्या द्वारे त्याला कृपादान प्राप्त झालेलं आहे. तो म्हणतो ते प्रज्वलित होऊ दे, त्याला उत्तेजन देत आहे, परंतु हात ठेवण्याच्या द्वारे आत्मिक कृपादान त्या ठिकाणात सुद्धा प्राप्त झाल्याचं आपण एक रेफरन्स पाहत आहोत. रोमकरास पत्र याचा 1 अध्याय आणि त्याचं 11वं वचन देखील आपण यावेळेस वाचूया. रोम 1:11. तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादाने द्यावी, यासाठी तुमची भेट घेण्याची फार उत्कंठा आहे. जर तुम्ही अगोदर नंतरची व्यवस्थित वचनं वाचली तर त्या ठिकाणात तो म्हणतो की तुमची प्रत्यक्ष भेट घेऊन तुम्हाला आध्यात्मिक कृपादानं द्यावी अशी माझी फार अपेक्षा आहे. म्हणजे काय की तुमची प्रत्यक्ष भेट घेऊन तुमच्या डोक्यावरती हात ठेवून ते कृपादानांची ओतणी तुमच्या जीवनामध्ये करावी, जसं आपण पाहिलं तिमोथेच्या जीवनाबद्दल. आणि तशा पद्धतीने या ठिकाणामध्ये तो उत्तेजन देत आहे. आपल्यावरती ज्या वेळेस वडील वर्ग, आपले पास्टर जे आहे नेमलेले आणि हे देवाचे जे सेवक आहे ते हात ठेवत असतात, त्यावेळेस कृपादान सुद्धा आपल्या जीवनावरती आत्मिक कृपादानांची ओतणी होत असते. माझा 5वा मुद्दा आहे नवीन करारामधून की कृपादान कशासाठी आपल्यावरती हात ठेवण्याचा आणखी एक जो उद्देश आहे तो आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये याचा 13वा अध्याय आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये 13वा अध्याय आणि त्याचं 2 आणि 3 वचन. मी पहिल्या वचनापासूनच वाचेल. बर्नबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनाएन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शौल यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. सेवेसाठी पाठवत असताना, सेवेसाठी त्या व्यक्तीला वेगळं करत असताना एक देवाच्या दृष्टीने, देवाच्या वतीने त्या व्यक्तीच्या आत्मिक जीवनासाठी, त्याच्या सेवा कार्यासाठी एक विशेष असा उद्देश त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये देत असताना देवापासून आणि त्या व्यक्तीला वेगळं करण्याचं आहे, सर्व जगापासून त्याला वेगळं करायचं आहे, याच्यासाठी देखील त्या व्यक्तीवरती हात ठेवण्यात येतो. आपल्या मंडळीचे जे वडील आहेत, जे पाळक आहेत, जे संदेष्टे शिक्षक या ठिकाणामध्ये हे लोक होते, ह्यांना त्यांनी वेगळं केलं होतं आणि मग त्यांच्यावरती वडील वर्गाने उपास आणि प्रार्थना करून हात ठेवलेला आहे असं देवाचं वचन सांगतं. आणि म्हणून सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी ही विनंती करेल की आपल्यावरती सुद्धा संदेष्टे आणि आपले पाळक, वडील वर्ग यांनी अशा प्रकाराने हात ठेवला पाहिजे आणि उपास प्रार्थनेच्या द्वारे आणि मग आपल्याला सेवेच्या कामगिरीवरती त्यांनी पाठवणं गरजेचं आहे. ही देवाच्या वचनाची पद्धत आहे. अनेक जण या ठिकाणामध्ये वादविवाद उपस्थित करतील, परंतु जे देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे ते मी सांगण्याचं काम करत आहे. कारण उत्तम सेवक तोच होऊ शकतो जो अगोदर आपले जे नेमलेले अधिकारी आहे त्यांच्या अधीन राहून सेवा करू शकतो. जर त्यांच्या अधीन राहून सेवा तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रभूच्या समक्षतेचा, सानिध्याचा
आदर करत आहात आणि मग तुमच्या ठाई असलेलं जे पाचारण आहे ते तुम्ही पुढे नेण्यासाठी सक्षम ठरत आहात. मी माझं धावणं ह्या कामगिरीमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपल्यावर उपास प्रार्थनेच्या द्वारे तो अभिषेक आणि ती कामगिरी जी आहे ती आपल्या जीवनावरती मोकळी करण्यात येणं, त्या कामगिरीसाठी आपल्याला वेगळं करणं हे गरजेचं आहे. प्रेषित 6 सुद्धा आपण वाचूयात आणि त्याचं 1 ते 6 हे वचन सुद्धा आपण वाचूयात. यावेळेस प्रेषित 6 1 ते 6. यावेळेस 7 जणांची निवड करण्यात आली होती. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेनी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विद्वांची उपेक्षा होत असते. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणांना बोलवून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधुजन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू, म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन, फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन, पार्मिना व यहुदीय मतानुसार निकलाव, अंत्युखियकर यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितासमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. ज्या 7 जणांची निवड करण्यात आली होती, काहीतरी विशिष्ट उद्देश, काहीतरी विशिष्ट अशी कामगिरी सोपवण्यासाठी. स्तेफनाबद्दल पण आपल्याला माहिती आहे, आणखी पण आहेत. फिलिपाबद्दल माहिती आहे असेल सर्वांना. आणि त्यांची ज्यावेळेस निवड करण्यात आली त्यावेळेस देखील उपास करून प्रेषितांनी त्यांच्यावरती प्रार्थना करून हात ठेवले आणि मग त्या कामगिरीसाठी त्यांची निवड करण्यात आली. कुठलीही देवापासून नेमलेली कामगिरी, आपल्या जी व्यवस्था देवाने लावून दिलेली आहे त्या व्यवस्थेने रूप केली तर ती सेवा अधिक प्रभावी ठरत असते. प्रियांनो, ती अधिक परमेश्वराच्या पसंतीस पडलेली सेवा होत असते. पुष्कळ वेळेस आपल्याला असं वाटतं, माझा वडील वर्ग, माझे पास्टर यांच्यापेक्षा देव माझ्याशी डायरेक्ट बोललेला आहे, मला जास्त अभिषेक केलेला आहे, मला कुठल्या मनुष्याची गरज नाही, मला डायरेक्ट देवाने अभिषेक केलेला आहे. परंतु मनुष्यांमध्ये मान्यता प्राप्त करण्यासाठी देखील वडील वर्गांच्या द्वारे आपल्याला अभिषेक होणं गरजेचं आहे. आपल्याला ती कामगिरी त्यांच्या हात ठेवण्याच्या द्वारे सोपवण्यात येणं हे एक नम्रतेने परमेश्वरासमोर स्वतःला सादर करण्याचं चिन्ह आहे. अनेक कारणं असू शकतील ज्याच्यामुळे कोणी कदाचित ही गोष्ट त्यांच्या जीवनात पूर्ण होत नसेल. मला त्या नकारात्मक कारणांबद्दल विचार करायचा नाही किंवा मला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाही, पण जितक्या कोणाला शक्य आहे, ज्या कोणाचे वडील आहेत आणि पाळक आहे जे तुम्हाला सेवेसाठी उत्तेजन देतात, त्यांच्याकडून तो अभिषेक डोक्यावरती उपास प्रार्थनेद्वारे हात ठेवून प्राप्त करणं हे देवाच्या वचनानुसार ठेवून दिलेली सांगितलेली एक गोष्ट आहे. आपण किती नम्रतेने ह्याचा स्वीकार करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि म्हणून ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या द्वारे सोपून दिलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी कोणाला तरी वेगळं करण्यात येतं, एक विशेष असा उद्देश, विशेष अशी कामगिरी सोपवण्यात येते, स्पेसिफिक वर्क. मगाशी जे पण वचनांमध्ये वाचलं, पौलाबरोबरची लोक होते, ह्या ठिकाणात पण हे 7 लोक आहे, यांना काहीतरी विशिष्ट कामगिरी सोपवण्यात आलेली आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी उपास प्रार्थनेद्वारे वडील वर्गाने त्यांच्यावरती हात ठेवलेला आहे. आपण हे 5 मुद्दे नवीन करारामधून पाहिलेले आहे की हात ठेवण्याच्या द्वारे कुठल्या गोष्टी पूर्णत्वात येत असतात. परंतु मला आणखी एक मुद्दा सांगायला आवडेल. जुन्या नवीन करारातून हात ठेवण्याच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या अनेक गोष्टी, त्याची कारणं आपण पाहिलेली आहेत. परंतु देवाच्या वचनामध्ये हात ठेवण्याबद्दल आपल्याला काहीतरी एक सूचना, वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे. 1 तिमोथीमध्ये सांगितलेलं आहे ते वचन की हात ठेवण्याची उतावळी करू नको म्हटलेलं आहे त्या ठिकाणामध्ये. हे जे वचन आहे ते सेवेसाठी जे वेगळे केलेले लोक आहे, जे ऑलरेडी सेवा करत आहे,
त्यांच्यासाठी हे देण्यात आलेलं वचन आहे की आपण उतावळी करू नये कोणावरती हात ठेवण्याची. वडील वर्ग, एल्डर्स, डिकन्स आणि पास्टर हे सोडता, पण आता त्यांनी ज्यांच्यावरती हात ठेवून अभिषेक करून त्यांना सेवेला पाठवलेला आहे त्यांच्यासाठीचं हे वचन आहे. कारण मी सगळे वचन इन डिटेल वाचत नाही, कारण पूर्ण पॅरेग्राफ्स वाचावे लागतील, आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. पण आपण पाहिलं की तिमोथेयाला वडील वर्गाने सुद्धा अभिषेक केला सेवेसाठी, पौलाने सुद्धा केला होता अभिषेक, आणि मग तो आता सेवा करायला निघालाय. म्हणजे कोणीतरी हात ठेवून देवाची निवड तुमच्या जीवनात सांगितलेली आहे. आता तुम्ही सेवा करायला सुरुवात केलेली आहे. त्यावेळेस तो संत पाऊल जो आहे तो तिमोथेयाला इन्स्ट्रक्शन देतो, तू मात्र कोणावरती हात ठेवण्याची घाई करू नको. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जर मी नुकतीच सेवा चालू केलेली आहे, मी एल्डर, डिकन, पास्टर, वडील वर्गांपैकी कोणी नाही, प्रेषित नाही, मी अपोस्टल नाही, तर माझी सेवा आणि नवशिका आहे, मी नवीन आत्ताच सेवा सुरू केली आहे, त्या प्रत्येकाला त्याने वॉर्निंग दिलेली आहे की हात ठेवण्याची घाई करू नका. ह्याचे अनेक गंभीर असे परिणाम सुद्धा होतात. पहिले तिमोथी 3:6 पण वाचूयात आपण. पहिले तिमोथी 3:6. त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे शिक्षेत पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. देवाची सेवा करणारा व्यक्ती हा नवशिका नसावा. त्याला गर्व येऊ शकतो सेवेचा, मीपणा येऊ शकतो. तत्काळ पतन होत नाही प्रियांनो. पतनाची जी गोष्ट असती ती सुरुवात होती आपल्या मनातल्या विचारांनी, मग आपण आपल्या डोक्यामध्ये त्या विचारांवरती मनन करायला लागतो, आणि मग हळूहळू शब्दांच्या आणि कृतींच्या द्वारे ती बंडखोरी प्रगट होत असते. क्षणामध्ये होत नसती ही प्रोसेस. जसं देवाचं कार्य सुद्धा आपण त्याच्यावर जितकं मेडिटेट करू, जितकं अधिक मनन करू, तितक्या प्रमाणात जसं देवाचं कार्य होतं, तसंच हे जे चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा त्याच्यावरती अधिक मनन केल्याच्या द्वारे होत असतात. आणि म्हणून आपण उतावळीने कुठली गोष्ट करू नये. आपण कोणावरती हात ठेवण्यासाठी उतावळं नसावं असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. आपण पहिले तिमोथी 5 आणि 22 या ठिकाणात सांगितलेलं आहे, उतावळीने कोणावर हात ठेवू नको आणि दुसऱ्यांच्या पापात तुझे अंग असू नये. आपणाला शुद्ध राख. ज्याप्रमाणे आपल्या जीवनातून, आपल्या जीवनाच्या द्वारे प्रभू कोणाला काहीतरी देतो, त्या व्यक्तीच्या जीवनातून पण ते आपल्या जीवनात येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून तो सांगतो उतावळीने हात ठेवू नको आणि दुसऱ्यांच्या पापात तुझे अंग असू नये. असं का म्हटलं त्याने? की जर तुझं जीवन शुद्ध नाही, तू पवित्र आत्म्याद्वारे चालवला जात नाही, तुझा पवित्र अग्नीचा बाप्तिस्मा झाला नाही, तू आत्मपरीक्षण केलेलं नाही, तू कुठेतरी चुकत आहे, आणि त्यावेळेस तू नवशिका असल्यामुळे किंवा गर्वाने फुगून गेल्यामुळे घाई करून जर कोणावर हात ठेवला, तुझ्या जीवनामध्ये देण्यासारखं नाही आता काय, कारण तू स्वतः देवाबरोबर राईट नाहीये. आणि मग त्या व्यक्तीच्या जीवनामधले पाप, अशुद्धता तुझ्या जीवनात सुद्धा येऊ शकते. ही वॉर्निंग तो या ठिकाणामध्ये त्याला देत आहे. जर हात ठेवल्याच्या द्वारे कुठली आत्मिक गोष्ट जर घडत आहे, आपण मगाशी अनुवाद 34:9 मध्ये पण वाचलं ना, मोशेने हात ठेवला त्यावेळेस यहोशवाला ज्ञानाचा आत्मा प्राप्त झाला. अनेक उदाहरणं पण पाहिले. पवित्र आत्मा नवीन करारात पाहिलं, अनेकांना पवित्र आत्मा मिळाला. म्हणजे हात ठेवणे जे आहे, मी एक गंभीर विषय बोलत आहे आता,
हात ठेवण्याच्या द्वारे आत्मिक जगतामध्ये आत्मिक देवाणघेवाण होत आहे. ज्ञानाचा आत्मा मिळाला त्याला, पवित्र आत्मा लोकांना मिळाला, संदेशाचा आत्मा मिळाला. अनेक वचनं वाचलीत आपण प्रत्यक्षात. जर आत्मिक जगतामध्ये देवाणघेवाण होत आहे तर आत्मपरीक्षण सर्वात प्रथम करणं गरजेचं आहे. स्वतःसाठी प्रार्थना करणं, स्वतःचं जीवन प्रभू समोर योग्य राखणं गरजेचं आहे की मी त्या हात ठेवण्याच्या योग्यतेचा आहे का. मला देवाच्या वचनानुसार एल्डर्स, डिकन्स जे आहेत, अपोस्टल्स जे आहे, पास्टर्स जे आहे, यांना जो हात ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे, मी ह्याच्यापैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे का. अनेक लोक स्वतःच्या द्वारे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य किती छान प्रगट होतं, बघा माझ्या जीवनाच्या द्वारे देव असं कार्य करतो, देव असं बोलतो, अशा गोष्टी घडतात, अशा गोष्टींचं प्रदर्शन करण्यासाठी उतावळीने कोणाकोणावरती हात ठेवत सुटतात. अशा प्रत्येक व्यक्तीला प्रभूमध्ये मी नम्रतेने विनवणी करेल की उपास प्रार्थना करा, आणि जर देवाचा आत्मा तुम्हाला चालवत असेल आणि ती देवाच्या वचनानुसार योग्य अशी पद्धत आणि पॅटर्न असेल तरच ती गोष्ट करा, नाही तर ते करण्याची उतावळी घाई करू नका. आत्मिक जगतात जी देवाणघेवाण होत असते त्याच्यामध्ये तो म्हणतो की त्या समोरच्या व्यक्तीच्या, दुसऱ्याच्या पापात तुझे अंग असू नये. कदाचित त्याचा जो पापी स्वभाव आहे, त्या समोरच्या व्यक्तीमध्ये अशुद्ध शक्ती आहे, अशुद्धपणा आहे, तू देवाच्या पवित्र आत्म्याचा आणि अग्नीचा बाप्तिस्मा घेतला नाही आणि तू त्या अशुद्धतेमध्ये मग सहभागी झाला, आत्मिक जगामध्ये देवाणघेवाण झाली. हे फार एक गंभीर रहस्य आहे देवाच्या वचनामधलं. अनेक सो कॉल्ड सेल्फ प्रोक्लेम्ड जे देवाचे सेवक असतात, ज्यांच्यावरती मंडळी, वडील वर्ग यांनी हात ठेवून प्रार्थना केली नाही, उपास प्रार्थना केली नाही आणि त्यांना सेवेसाठी वेगळं असं केलं नाही, स्वतःच्या मनाने धावणारे आहेत, कालांतराने त्यांच्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडल्याचं आपण अनेक वेळेस पाहत असतो. आवेशाने, आत्म्याच्या प्रेरणेने सुरू केलेली जी सेवा आहे ती नंतर हळूहळू पायऱ्या वर चढायच्या ऐवजी आत्मिक जगतामध्ये खालच्या पायऱ्या चढणारी अशी सेवा ठरते ती. कारण नम्रता नाही, अधिकाऱ्यांच्या अधीन असणं नाही, आणि असंच उतावळीने कोणाकोणावरती जाऊन हात ठेवले. देवाचे जे सेवक पुढारी आहेत त्यांच्याबद्दल कटुत्व मनामध्ये बाळगलं आहे, त्यांची लीडरशिप स्वीकारलेली नाही. अनेक गोष्टी आहेत, माझं वैयक्तिक पाप आहे ज्याच्यासाठी मी क्षमा मागितली नाही, मला देण्यात आलेलं पवित्र आत्म्याच्या द्वारेचं जे कृपादान आहे त्याचा उपयोग मी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि स्वतःला गौरव मिळवण्यासाठी करत आहे. ह्या सर्व अशा उद्देशांमध्ये असताना मग लोकांवरती हात ठेवून ठेवून प्रार्थना केल्याच्या द्वारे हळूहळू आत्मिक जगतात जी देवाणघेवाण होते त्या लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनातले अशुद्ध शक्ती, अशुद्धता आहे हे आपल्या जीवनामध्ये यायला लागतात, आणि हे स्वतःचं गौरव करण्यात, स्वतःला पुढं करण्यामध्ये गुंग झाले असतात, आत्मपरीक्षण करत नाही, आणि म्हणून त्या पापांबद्दल पश्चाताप करणं किंवा त्या शक्तींपासून सुटका प्राप्त करणं, त्या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध राखणं. तो म्हणतो आपणाला शुद्ध राख म्हटलेलं आहे संत पौलाने ह्या ठिकाणी. ते शुद्ध राखण्याचं काम जे आहे, अग्नीचा बाप्तिस्मा आहे, परत शुद्ध राखण्याचं काम, त्याचा विसर पडलेला आहे. फक्त पवित्र आत्म्याचं कार्य करून ते पुढे चालतात, अग्नीचा बाप्तिस्मा स्वतःच्या जीवनामध्ये घेत नाहीत, आणि कालांतराने असे अनेक सेवक दुर्दैवाने आपण म्हणू पाहिलेले आहेत की ते त्यांच्या सेवेमध्ये खालच्या पायऱ्या उतरायला लागतात, खाली उतरायला लागतात. ते काहीतरी खूप चुकीच्या गोष्टी घडतात आत्मिक जीवनामध्ये, कुठली तरी अशी पापं घडतात, लोभ, मोह, वासना, व्यसन, आकर्षण, अनेक गोष्टी घडतात, जगातील गोष्टींचा मोह, खूप गोष्टींमध्ये मग ते गुरफटले जातात. म्हणून हात ठेवणं ही काय फार सोपी, साधी, सरळ अशी गोष्ट नाही.
जर देवाच्या वचनामध्ये कोणाला तो अधिकार देण्यात आलेला असेल, त्या पॅटर्ननुसार त्या व्यक्तीने करावं. मी असं म्हणत नाही की तुम्ही सेवेत असला तर तुम्हाला तो अधिकार नाही, परंतु आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करून स्वतःला शुद्ध राखून ही गोष्ट करावी. आत्म्याचा बाप्तिस्मा आधी प्राप्त करावा, त्यानंतर अग्नीचा बाप्तिस्मा दररोजच्या दिवशी प्राप्त करणं आणि मग ह्या गोष्टी करणं हे गरजेचं आहे. मंडळीमध्ये या गोष्टीचं खूप इम्पॉर्टन्स आहे, खूप महत्त्व आहे. ख्रिस्ती जी आपली सेवा आहे, मार्क 10 आपण वाचूयात. मार्क 10 43 ते 45. परंतु तुमची गोष्ट तशी नाही, तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे. जर सेवा करायची आहे तर त्याची सुरुवात ही नम्रतेपासून, सगळ्यांचा सेवक होण्यापासून झाली पाहिजे. प्रियांनो, देवाच्या घरात सुद्धा आपण अनेक वेळेस पाहत असतो, आपल्या चर्चेसमध्ये काही ठराविक लोकच असतात, ते कामं करतात सर्व चर्चमध्ये मिळेल ते. काही ठराविक लोक असतात, ते तसे काम पडलं काही समोर दिसत असेल तर ते त्या व्यक्तीला बोलवून आणतील जो ते काम करत असतात. अरे तुला हे दिसत नाही का, हे असं कर, अरे हे तसं कर, इन्स्ट्रक्शन्स देतील, पण स्वतः करत नाही. मी अनेक देवाच्या घरांमध्ये लोक बघितलेले आहेत, वर्षानुवर्ष येतात, दुसऱ्यांना ऑर्डर सोडतात किंवा हाताची घडी घालून सर्व गोष्टी पाहत राहतात. नम्रतेने एकमेकांची सेवा करण्यापासून आपल्या सेवेची सुरुवात होत असते. प्रियांनो, सेवा करणं, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एकमेकांचा आदर सन्मान करायला शिकणं. प्रभू येशू ख्रिस्ताने इथं स्वतः म्हटलं की तो सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करण्यास आलेला आहे. जो कोणी सेवक होऊ इच्छितो, ज्या कोणाला पाचारण प्राप्त होण्याची इच्छा आहे, ते प्रज्वलित होण्याची इच्छा आहे, त्या प्रत्येकाने सर्वात प्रथम एकमेकांची सेवा करायला शिकलं पाहिजे. नम्रता असणं गरजेचं आहे. मग ते कुठल्याही प्रकारचं काम असू द्या, मंडळीमध्ये समोर दिसणारं, ते करायची मला लाज वाटली नाही पाहिजे. काही लोकांना फक्त माईक हातात धरून स्टेजवरती सेवा करायला आवडते, पण जर चर्च झाडायची वेळ आली तर ते हातात झाडू पकडणार नाहीत. मला क्षमा करा या शब्दांबद्दल, पण हे सत्य आणि वास्तव आहे. प्रियांनो, देवाच्या घरामध्ये नम्रतेने सेवा करायला आधी शिकलं पाहिजे, तरच तो अभिषेक आपल्याला मिळेल की आपल्या सेवेच्या द्वारे अनेक जणांचं जीवन बदलेल. का फक्त थोडक्या लोकांनीच हे काम करायचं? जर सर्वांना सेवेसाठी आणि शिष्य होण्यासाठी पाचारण केलं आहे, तर प्रत्येकाने आत्मिकरित्या ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. तरच आपल्याला परमेश्वर वेगळा करेल सेवेसाठी. तरच माझ्या डोक्यावर हात ठेवून मला अभिषेक आणि सेवेसाठी वेगळं करण्यात येईल. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. सेवकांनी सुद्धा जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही कोणाची तरी नेमणूक करता, मंडळीच्या द्वारे सेवक पाठवता, तर ह्या वचनावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मी कोणाला ज्ञान आणि उपदेश देण्यासाठी म्हणत नाही, पण ख्रिस्तामध्ये विनवणी करत आहे की कोणीतरी खूप एज्युकेटेड आहे, खूप पुढं बसतं, तोही काम चांगलं करतो, आपण ह्या सर्व गोष्टी पाहत असतो, परंतु तो काय व्यक्ती नम्रतेने देवाच्या घरामध्ये सेवा केलेली आहे काय? तो दुसऱ्या कोणाची मनुष्याची सेवा करू शकतो का? एकमेकांच्या समोर नम्र होऊ शकतो का तो व्यक्ती? हे पाहिल्याशिवाय उतावळीने कोणालाही सेवेसाठी नेमू नका. तिथे पुढे जाऊन धोका होत असतो. आणि प्रभूचं हळूहळू मनुष्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजून हळूहळू देव आणि त्याचं सानिध्य आणि त्याचं जे एकमेव त्याला प्राप्त होणारं गौरव आहे ते मनुष्य स्वतःला घ्यायला लागतो आणि मग तिथे प्रॉब्लेम होत असतो. नम्रतेशिवाय सेवा नाही. त्याचप्रमाणे आपण वाचूयात आणखी हाताच्या द्वारे आपण काय करू शकतो. लूककृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचा 38वा वचन वाचूयात आपण. लूककृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 38वा वचन आपण वाचूयात.
द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. जेव्हा शीक भरून त्या मापामध्ये आपण भरत असतो ते हात असा वर ठेवून ते दाबण्यात येत असती गोष्ट. मग त्याच्यामध्ये त्या हाताने आणखी टाकण्यात येतं, परत हाताने दाबण्यात येतं, परत टाकण्यात येतं आणि मग असं करत ते शीक असं भरत असतं. देवाची सेवा करत असताना आपण देवाच्या घरामध्ये कुठलीही गोष्ट फक्त स्वतःसाठी एक्सक्लुसिव्हली राखून ठेवलेली अशी नसावी. जे काही देवापासून मिळतं ते सर्वांना द्यावं. देवाच्या वचनाचं सत्याचं जे शिक्षण आहे ते सुद्धा आपण सर्वांना द्यावं, कुठलीही राखून न ठेवता. प्रियांनो, काही लोक असे म्हणतात आपल्याला जे प्रगटीकरण प्राप्त होतं देवाच्या वचनातून ते एकसाथ सगळं सांगायचं नाही, थोडं थोडं सांगायचं. म्हणजे आपण ते पुरवून सांगतो. सगळं ज्ञान लोकांना द्यायचं नाही, थोडंसं ज्ञान द्या. एकदम गंभीर खोलवर ज्ञान लगेच नाही सांगायचं कोणाला. ते आपल्यासाठी, आपल्याला प्रगटीकरण झालंय ना, ती आपली स्पेशालिटी आहे. पण ते प्रगटीकरण प्रभूचं आहे, पवित्र आत्म्याद्वारे झालं आहे, त्याच्या नावाच्या गौरवासाठी झालेलं आहे. जोपर्यंत जे आहे ते तुम्ही रिक्त करत नाही तोपर्यंत तुम्ही पण भरले जात नाही. प्रियानो, म्हणून समोरच्याला देताना कुठलंही राखून न ठेवता द्यायला शिकलं पाहिजे. शीक भरून हाताने दाबून दाबून त्याच्यामध्ये ओतणी करून द्यायला पाहिजे. त्याच मापाने आपल्याला देण्यात येईल. आय एम टॉकिंग अबाउट ट्रूथ. सत्याबद्दल बोलत आहे मी, सत्याच्या शिक्षणाबद्दल बोलत आहे, अभिषेकाबद्दल बोलत आहे, आपला वेळ देण्याबद्दल बोलत आहे. दानार्पण दशांशाच्या बाबतीत तर हे वचन सर्वजण बोलतात, मी त्याच्याबद्दल एक उल्लेख करेल फक्त. पण मी आत्मिक गोष्टींबद्दल जास्त बोलेल की आपण देताना सुद्धा देऊ का नको अशा मनामध्ये उद्देश ठेवू नये. तर आपण शक्य होईल तितकं उदार मनाने दिलं पाहिजे. हाताने दाबून दाबून तो वर हात ठेवून तो आशीर्वाद जो आहे, तो अभिषेक जो आहे तो पूर्ण रूपामध्ये समोरच्याच्या जीवनामध्ये ओतणी करायला आपण शिकलं पाहिजे. तर प्रभू आपल्याला देखील आशीर्वादित करेल. त्याचे जे अभिवचन प्रेषित 3:6 मध्ये सुद्धा हीच गोष्ट सांगितलेली आहे. वाचूयात आपण प्रेषित 3:6. मग पेत्र त्याला म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले, हात पुढं केला. त्याला देताना काय होतं द्यायला? प्रेषितांकडे काय आहे द्यायला? पेत्र आणि योहान चालले होते, पेत्राकडे काय आहे त्याला द्यायला? नासरी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. आपल्याला भरून भरून काय द्यायचं आहे? शीग भरून काय द्यायचं आहे? दाबून माप ओसंडून वाहील इतकं काय द्यायचं आहे? नासरी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव द्यायचंय प्रियांनो जगाला. त्याच्या नावात असलेलं सामर्थ्य द्यायचं आहे. त्याच्याद्वारे प्राप्त होणारा जे पाप क्षमा आहे, त्याच्याद्वारे प्राप्त होणारं जे आरोग्य आहे, त्याच्याद्वारे प्राप्त होणारं जे रायचियसनेस नीतिमत्व आहे, त्याच्याद्वारे प्राप्त होणारं जी पवित्रता आहे, पावित्र्य आहे आणि अशा अनेक गोष्टी आहे. बोलावं तेवढं कमी पडेल. ते नाव जे सर्व नावाहून श्रेष्ठ करण्यात आलेलं आहे ते आपण समोरच्याला दिलं पाहिजे. ज्यावेळेस दुसऱ्यांवर हात ठेवतो त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये त्या पवित्र नावाला आपण त्या अधिक प्रमाणामध्ये ओतलं पाहिजे. मी अभिषेक करत आहे, मी कोणावर तरी हात ठेवल्यामुळे आरोग्य मिळालं, मी कोणावर तरी हात ठेवल्यामुळे सेवा मिळाली नाही प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मिळालं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे मिळालं, देवाची निवड आहे त्या व्यक्तीच्या जीवनावरती म्हणून मिळालं. हे आपल्याला भरभरून द्यायचं आहे. आणि शेवटचा पॉइंट, शेवटचा मुद्दा मी बोलेल की देवाचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे मंडळी आहे त्याला अधिक अधिक स्त्रिया पुरुष यांची गरज आहे प्रियांनो. आणि म्हणून जो अभिषेक आहे तो अनेकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. जो अभिषेक अनेक गोष्टी घडामोडी करू शकतो आत्मिक जीवनामध्ये, तो अभिषेक भरभरून आपण दुसऱ्यांना द्यायला शिकलं पाहिजे. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 13वा अध्याय आणि 1 ते 3 आपण मगाशी वाचलं होतं, तरी पुन्हा एकदा वाचूयात.
की त्या ठिकाणात सुद्धा त्यांनी त्यांच्यावरती हात ठेवून त्यांची रवानगी केलेली आहे. पौल आणि त्याच्यासोबत असणारे आणखी लोक आहे, त्यांच्याबद्दल त्या ठिकाणात सांगितलेलं आहे. देवाच्या मंडळीमध्ये सुद्धा जर असा कोणी देवाने ज्या व्यक्तीच्या जीवनावरती पाचारण ठेवलेलं आहे त्या व्यक्तीला तसंच बसू न देता त्याला उत्तेजन देणं आणि मग त्याच्यावरती आपण हात ठेवून त्याला कामगिरीवर पाठवणं खूप गरजेचं आहे. कारण प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. प्रियांनो, आपल्याकडे फार वेळ नाही. देवाचं वचन सांगतं की तो येईल आणि विलंब करणार नाही. खरंच तो विलंब करणार नाही. तो येणार आहे त्या नेमलेल्या समय. फार लवकर त्याचं येणं होत आहे. पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत आणि ते कामकरी पाठवण्याचं काम आज मंडळांच्या द्वारे झालं पाहिजे. ज्या कोणाला पाचारण आहे, ज्या कोणाला सेवेसाठी प्रभूने निवडला आहे, जे पास्टर्स, लीडर्स आहे आणि डिकन्स आहे, एल्डर्स आहे, वडील वर्ग आहे, मंडळीमधल्या लोकांचं पाचारण आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. त्या व्यक्तींना वेगळं करणं, त्यांची निवड करणं, त्यांना सद्बोध देणं, त्यांच्यावरती हात ठेवून त्यांची नेमणूक करून देवाच्या राज्यामध्ये कामगिरीसाठी त्यांना पाठवणं गरजेचं आहे. नाही तर तुम्ही आणि मी रिस्पॉन्सिबल आहे देवाच्या समोर. आपण जबाबदार आहोत. जर एखादी व्यक्ती त्या सेवेसाठी, त्या पाचारणासाठी नेमलेली आहे आणि आपण जर त्याकडे दुर्लक्ष करत आहोत, त्याला उत्तेजन देत नाही, आपल्याला प्रभूने जे करायला सांगितलं ते आपण करत नाही, तर आपण सुद्धा रिस्पॉन्सिबल आहोत. आपणही एक दृष्ट्या जबाबदार आहोत की ते काम कमी पडण्यासाठी. प्रियांनो, आणि म्हणून मंडळीत सुद्धा हे ओळखणं आणि त्यांना वेगळं करणं, त्यांना अभिषेक करणं हे गरजेचं आहे. सेवा करू द्या लोकांना. करायला चान्स मिळालाच पाहिजे मंडळीमध्ये. प्रत्येक जण जर सेवेसाठी निवडला आहे तर मी उत्तेजन देईल की प्रत्येकाला संधी सुद्धा मिळाली पाहिजे. आज अनेक सेल्फ प्रोक्लेम्ड ज्यांना आपण म्हणतो सेवक आहेत, त्याच्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये ते स्वतः एकटे धावून सेवा करत आहेत. त्याचं कारण हे आहे की पुष्कळ मंडळांनी, लिडरशिपनी त्यांची पाचारण ओळखलं नाही, मंडळीच्या द्वारे त्यांना अपॉइंट केलं नाही, त्यांना हात ठेवून वेगळं केलं नाही, तो उद्देश पूर्ण करण्यासाठी उत्तेजन दिलं नाही, म्हणून ते एकटे धावले. आणि जर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या सेवेचा पुढे जाऊन नाश झाला, पतन झालं त्यांचं, तर त्याला आपण सुद्धा जबाबदार आहोत. वाईस वर्सा, दोन्ही बाजूनी विचार करणं गरजेचं आहे. मी स्वतः जर देवाचं वचन शिकवणारी व्यक्ती आहे, मी जर पाळक आहे, तर मी फक्त माझ्या साईडनी प्लस पॉइंट सांगणं आणि मंडळीला आणि लोकांना दोष देत राहणं हे चुकीचं आहे. देवाचं वचन मला सुद्धा काहीतरी गोष्टी सांगतं, जसं ते कॉंग्रिगेशनला सांगतं, तसं फेलोशिपमध्ये प्रत्येकासाठी कार्य आहे. आणि म्हणून आपण ते ओळखून त्या प्रत्येकाला प्रार्थना उपवासाच्या द्वारे आणि अभिषेक करून त्यांना सेवेसाठी पाठवणं गरजेचं आहे. शेत जे आहे, सेवा जी आहे, तुमची माझी कोणाचीच नाही प्रियांनो, प्रभूची आहे. शेत प्रभूचा आहे. कार्य करणारा पवित्र आत्मा आहे. सामर्थ्य अभिषेक देणारा पवित्र आत्मा आहे. ते कार्य आपण अडवून धरू नये, नाहीतर आपण देवाच्या राज्याला आडकाठी करणारे ठरू. आपण देवाच्या राज्यामध्ये स्वतःला एक परिपक्व असे सेवक म्हणून देवाच्या समोर आपण देखील सादर व्हावं. हे आपल्यासाठी अग्नीचा बाप्तिस्मा आहे. ते आत्मपरीक्षण आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून दोन्ही बाजूंचे पॉइंट्स मी सांगितलेले आहेत. कॉंग्रिगेशनसाठीचे, पास्टर्ससाठीचे आणि एल्डर्स, डिकन्स आहे, लिडरशिप आहे, सर्वांनी मिळून हे देवाचं कार्य करायचं आहे. कारण प्रभू फार लवकर येत आहे. प्रभूचं येणं जवळ झालेलं आहे. झोपेत राहू नका, जागृत व्हा. वेळ संपण्याच्या अगोदर तो करण्याचा आवाज कानावरती पडावा म्हणून स्वतःची तयारी करा. त्याचं येणं फार जवळ झालेलं आहे. निद्रिस्त राहू नका देवाच्या लोकांनो. स्वतःला मागे खेचू नका. स्वतःची तयारी करा. नम्र व्हा आणि त्याच्या सेवेसाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, जे जग आहे अंधकाराने ग्रासलेला आहे त्यांच्यापर्यंत ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन जाण्यासाठी सज्ज व्हा. हे देवाचा आत्मा आज प्रत्येकाला त्याच्या समक्षतेमध्ये उत्तेजन देत आहे. प्रिय
प्रियांनो, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनावरती पाचारण आहे, त्याने तुमची निवड केलेली आहे. प्रभू लवकर येत आहे. तयार व्हा प्रियांनो, तयार व्हा. त्या राजांच्या राजाला मोकळ्या हाताने रिकामे हात घेऊन सामोरं जायचं नाही, पेंड्या घेऊन आनंदाने आपल्याला सामोरं जायचं आहे. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगेल, प्रभू लवकर येत आहे. त्याचं येणं फार जवळ झालेलं आहे. जो कोणी निद्रिस्त आहे त्याने जागृत व्हावं. गॉड ब्लेस यू ऑल. शलोम अँड मारानाथा. जीसस इज कमिंग सून.